मुलांनो, पायथागोरसच्या सिद्धांताचा अभ्यास आपण मागील इयत्तेपासून केलाय. त्याच गुणधर्मांचा वापर करून आता आपण पायथागोरसच्या प्रमेयाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पायथागोरसचे प्रमेय काय आहे? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. शेजारील आकृतीत त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. या त्रिकोणात बाजू PQ व QR आहेत व PR हा कर्ण आहे. आपल्याला गुणधर्म काय सांगतो की कर्णाचा वर्ग म्हणजेच PRचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजू म्हणजे PQ व QR या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. यावरून पायथागोरसच्या प्रमेयाचे सूत्र असे तयार होते: कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग म्हणजेच लेंथ PR वर्ग बरोबर लेंथ PQ वर्ग अधिक लेंथ QR वर्ग. त्रिकोण PQRच्या PQ, QR व PR या बाजू अनुक्रमे R, P आणि Q या अक्षरांनी दाखवलेले संकेत आहेत. यातील R व P या दोन बाजू असून Q हा कर्ण आहे. यावरून आपण Q वर्ग बरोबर P वर्ग अधिक R वर्ग असेही लिहू शकतो. याच गुणधर्माचा वापर करून आता आपण पायथागोरसचे त्रिकूट कसे ओळखायचे ते पाहूया. पायथागोरसचे त्रिकूट. मुलांनो, नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. पायथागोरसचे त्रिकूट समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण 1. 11, 60, 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का ते पाहूया. यामध्ये मोठी संख्या नेहमी कर्ण मानायची. यावरून दिलेल्या प्रत्येक संख्येचा वर्ग करू. 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 3600 व 61चा वर्ग 3721. जर आपण 61ला कर्ण मानले असेल तर 11 व 60 या दोन बाजू होतील. म्हणून त्या दोघांच्या वर्गांची बेरीज करून घेऊ. 11चा वर्ग बरोबर 121 अधिक 3600 बरोबर 3721. म्हणजेच 11 व 60च्या वर्गाची बेरीज ही 61च्या वर्गा इतकी आहे. म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. उदाहरण 2. 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का ते पाहूया. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. या ठिकाणी 5 या संख्येला कर्ण मानले असेल तर 3 व 4 या दोन बाजू होतील. या दोघांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 9 व 16 यांची बेरीज केली की उत्तर 25 येते. म्हणजेच 5च्या वर्गा इतके येते. म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. मुलांनो, अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येमध्ये पायथागोरसचे त्रिकूट ओळखू शकतो. पायथागोरसची त्रिकुटे मिळवण्याचे सूत्र. जर A, B, C या नैसर्गिक संख्या असतील आणि A ही B पेक्षा मोठी असेल तर A वर्ग अधिक B वर्ग, A वर्ग वजा B वर्ग, 2AB हे पायथागोरसचे त्रिकूट असते. A वर्ग अधिक B वर्ग कंसाचा वर्ग बरोबर A चा चौथा घात अधिक 2A वर्ग B वर्ग अधिक B चा चौथा घात. विधान 1. A वर्ग वजा B वर्ग कंसाचा वर्ग बरोबर A चा चौथा घात वजा 2A वर्ग B वर्ग अधिक B चा चौथा घात. विधान 2. 2AB वर्ग बरोबर 4A वर्ग B वर्ग. विधान 3. म्हणून विधान 1, 2 व 3 वरून A वर्ग अधिक B वर्ग कंसाचा वर्ग बरोबर A वर्ग वजा B वर्ग कंसाचा वर्ग अधिक 2AB वर्ग. म्हणून A वर्ग अधिक B वर्ग, A वर्ग वजा B वर्ग, 2AB हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे त्रिकूट पायथागोरसची वेगवेगळी त्रिकुटे मिळवण्यासाठी सूत्र म्हणून वापरता येते. उदाहरणार्थ A बरोबर 5 आणि B बरोबर 3 घेतल्यास A वर्ग अधिक B वर्ग बरोबर 34, A वर्ग वजा B वर्ग बरोबर 16 आणि 2AB बरोबर 30. 34, 16, 30 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पडताळून पाहू. 34चा वर्ग बरोबर 16चा वर्ग अधिक 30चा वर्ग, 1156 बरोबर 256 अधिक 900, 1156 बरोबर 1156. वरील उदाहरणात सर्वात मोठी बाजू 34 ही कर्ण मानली व 16 व 30 इतर दोन बाजू मानल्या असता पायथागोरसच्या नियमानुसार
34चा वर्ग बरोबर 16चा वर्ग अधिक 30चा वर्ग म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.